नमस्कार मित्रांनो, हे बघा आम्ही काय आणलंय. आम्ही आणली आहे मेथीची भाजी. पहा आमच्याकडे केवढी मोठी मोठी मेथीची भाजी भेटते. अरे ही मेथीची भाजी असते. नाही, मग हे मेथीची भाजी नाहीये. काय मग? हे मेथी सारखं दिसणारा शेवग्याचा पाला, अच्छा. शेवग्याच्या डांगा. मग याचं काय करणार आहे तुम्ही? त्याचा आम्ही करणार आहे शेवग्याच्या पाल्याची भाजी. जी अच्छा. भाजी एवढी पौष्टिक असते ना की जाऊच द्या. ही भाजी शुगर वाल्यांनाही चांगली असते, म्हाताऱ्या माणसांनाही चांगली असते. यांना आयरन, आणखीन कॅल्शियम चांगल्या प्रमाणात वाढते. आणि जे गुडघे दुखता ना, थोडं वय झालं की हं. तर ते गुडघे दुखणं बी या भाजीनं बंद होतं. म्हणजे शेवगा जो असतो तो इतका पौष्टिक असतो. याचा पाला बी उपयोगात येतो, याच्या शेंगा बी उपयोगात येतात. आणि याच्या सगळ्यात भारी भाजी लागते याच्या फुलांची. मग तुम्ही आजारी पडता नाही का? नाही आजारी पडत नाही ना आम्ही. म्हणून तर आम्ही शेवग्याचा पाला खातो. म्हणून तर आम्ही शेवग्याची झाडच लावून घेतले डायरेक्ट दारी. असं आहे का? कोणाले माग्याचंच काम नाही. असं आहे. जायचं कट्ट 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 पाला तोडून आणायचा आणि हे पा टोपला भर भाजी. शारदाताईच्या घरी अर्धी भाजी आणि आमच्या घरी अर्धी भाजी. भाजीचं बी टेन्शन खतम आणि चांगलंच चांगलं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हटलं म्हणजे की ते म्हणजे शेतातला जो पालेभाजी खातो आपण हं. ते याची असते. त्याले रानभाजी म्हणतात एका अर्थी. मला सांगता की कोणाला सांगताय? तुम्हालेच सांगतोय, ऐका जरा. आणि तुमच्या जर आसपास असलं ना याचं झाड तर लावा. आणि तुम्ही बी याचा पाला आणून खा आणि मग आम्हाला फरक सांगा की खरंच बरा म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचा फायदा मग असतो. आता आम्हाला ही भाजी कशी बनवतात ते पण सांगणार का तुम्ही? मग हं? याची भाजी आता सगळ्यात पहिले आम्ही ना झाडाच्या या कवड्या जे फांजोऱ्या असतात की या अशा तोडून आणल्या. बरं. मग ती भाजी निवडायची. अशी भाजी आपण मेथी सारखी निवडली, त्याच्यात डांगा काही घ्यायच्या नाही कारण त्या कडक कडक असतात. मग हे भाजी आपण ना एक एक पाला असा तोडला मस्त पैकी एकदम. नंतर त्याला स्वच्छ एका पाण्यात धुवून घेतला. धुतल्यानंतर आपण ना मेथीच्या भाजी सारखं कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, लसूण, आपलं जिरं मोहरी आणि गरजेप्रमाणे आपण ना त्याच्यात मीठ घालायचं. मग कडू होती काय भाजी? भाजी अजिबात कडू होत नाही. तुम्ही खाऊन पहा, एकदा करा आणि नंतर आम्हाला सांगा कोणाला कमेंट मध्ये. असं बी- कोणाला सांगताय तुम्ही? तुम्हालेच सांगताय. आणि तुम्हाला सांगू काय, असा बी हा पाला आपण खिचडीत बी टाकून खाऊ शकतो. तुम्ही खिचडी याचे- करताना फोडणीची तुम्ही याचे पराठे बी बनवू शकता. पराठे बी लय भारी लागता. आपल्याला काय पौष्टिक पाहिजे ना. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याले जे खत असतात की म्हणजे हा ऑर्गॅनिक आहे आपला. म्हणजे याले कोणतंच खत नाही, याले काहीच नाही. म्हणजे हा प्युअर ऑर्गॅनिक. म्हणजे याच्यापासून आपल्याला काहीच लोक ते म्हणतात की नुसते शेंगाईमध्येच आहे असते वास. नाही. याचा आपण हा. सगळ्या शेंगांसोबत पाल्यामध्ये, फुलामध्ये सुद्धा आयरन, कॅल्शियम सर्व असतं. जीवनसत्व खूप पौष्टिक आहे हा पाला. आणि मला तर असं वाटतं की सर्वांना खायला पाहिजे. लहान पोरांना, बायांना, म्हाताऱ्या माणसांना. म्हणजे सलाईन लावायची गरज नाही मग? नाही, सलांची गरज नाही. आणि आपल्या घरातल्या लहान पोरांना कधी नाटकं केले, लेकरं लय नाटकं करतात. लेकरायले पाहिजे फास्ट फूड, अमुक टमुक बाहेरचं मग मॅगी. भानगडे करायला बी जोर येतो का? नाही, भांडणं करायला जोर येतो असतो. ना. पण मी एक सांगते, हा पाला खा आम्ही तुम्हाला सांगतोय, पण झाडावरच नका जाऊन बच्चन सुरू करचा. त्याला तेल मीठ हळद लावल्याशिवाय चांगला लागत नाही बरं तो पाला. मी पहिले सांगते बाबा, नाही जाऊन बससान झाडावर.